नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। राज्यातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की हळदीचे बाजारभाव 20,000 पार झालेले आहेत। आता मित्रांनो, आपण एनडीएक्स चा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये हळदीला बाजारभाव कसा मिळतोय, याचबरोबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये हळदीचे बाजारभाव 25,000 प्लस होतील का, याचबरोबर आता राज्यस्तरीय बाजारभाव असेल किंवा जिल्हा पातळीवर असेल किंवा नॅशनल हळदीचे बाजारभाव काय आहेत आणि हळदीचे बाजारभाव आता वाढत आहेत, शेतकऱ्यांनी हळद विकावी का नाही विकावी या संदर्भात थोडं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हळदीच्या बाजारामध्ये वाढ झालेली आहे। आता एकंदरीत आपण पाहतोय, महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची बाजार समिती आहे सांगली, आणि सांगलीमध्ये हळदीला बाजारभाव 20,000 प्लस भेटताना आपण बघत आहोत। आणि आता सांगली बाजार समितीच्या नंतर दुसरी बाजारपेठ महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त महत्वाची म्हणजे ती मध्ये हिंगोली जिल्ह्यातली वसमत मध्ये हळदीचं मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण की या बाजार समितीमध्ये विविध जिल्ह्यामधून शेतकरी हळद विकायला घेऊन येतात। आता काल हळदीचा जे बाजार आहे वसमत मध्ये, तर 16,000 ते 16,500 ते 17,000 17,500 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला। परंतु एकंदरीत एनडीएक्स चे बाजारभाव 20,282 रुपयापर्यंत काल गेले होते। आता परंतु इकडं म्हणजे खुल्या बाजारामध्ये किंवा बाजार समित्यांमध्ये तर 16 ते 17,500 रुपयापर्यंत आपल्याला बाजारभाव पाहायला मिळाला, म्हणजे 2 ते 2,500 रुपयाचा भाव फरक एनडीएक्सच्या बाजारामध्ये आणि या वसमतच्या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। परंतु एकंदरीत आपण पाहतोय, हळदीचा विक्रम जो आहे, हळदीचा जो बाजारभाव आहे तर दिवसेंदिवस वाढत आहेत, कारण की यंदा आपण पाहतोय जुलै महिना आता अर्धा झाला तरी देखील सुद्धा पाऊस पडलेला नाही, त्यामुळे पावसाळा यंदा कमी असल्यामुळे हळदीच्या बाजारामध्ये वाढ झालेली आहे। याचबरोबर उत्पादनामध्ये घट झालेली आहे, आणि उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे आवकही मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहे। याचबरोबर मागणी सुद्धा तशीच आहे, त्यामुळे विविध देशांमधून आता वसमतची हळद जी आहे बांगलादेशला जाते, अफगाणिस्तानला जाते किंवा ट्रान्सपोर्ट म्हणजे वसमत मधून होत असतं। त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रामधून विदेशामध्ये सुद्धा हळद जात असते किंवा विविध राज्यामध्ये ही हळद जात असते, त्यामुळे हळदीच्या बाजारामध्ये तेजी आहे। आणि पुढचे 2 ते 3 महिने किंवा दिवाळीपर्यंत हळदीच्या बाजारामध्ये तेजी 100% असणार आहे। आता तर सध्या 20,200 रुपये हळदीचा बाजार झालेला आहे, परंतु 25,000 रुपयापर्यंत हळदीचा बाजार जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपली हळद विकताना शेतकऱ्यांनी हा अभ्यास करणं महत्वाचं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली हळद विकावी का नाही विकावी हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम किंवा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे अद्यापही शेतकरी बांधवांनी आपली हळद विकू नये। ज्या शेतकऱ्यांकडे हळद आहे त्यांनी आपली हळद विकू नये, कारण की हळदीचा बाजार 25,000 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे वाढती मागणी, याचबरोबर उत्पादनामधली घट, याचं कारण हे आहे। त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर एनडीएक्स चा बाजार 20,282 आहे, आणि दिवसाला 1,000 ते 2,000 रुपये प्रमाणे डब्बा एनडीएक्स मध्ये वाढत आहेत, आणि या ठिकाणी सुद्धा वाढत आहेत। परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की एनडीएक्स मध्ये जर 20,000 प्लस हळद जात असेल, तर आपल्या वसमत बाजार समिती किंवा सांगलीच्या बाजार समिती असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर ज्या हळदीच्या बाजार समिती आहेत त्यांच्यामध्ये 16,000 17,000 किंवा 17,500 रुपयापर्यंत हळद का जाते? मग एनडीएक्सच्या बाजारामध्ये आणि या बाजार समितीमध्ये 2,500 रुपयाचा भाव फरक का? तर यावर आम्ही व्यापाऱ्यांना प्रश्न विचारला असता व्यापाऱ्यांनी असं उत्तर सांगितलं की एनडीएक्सचा बाजार हा डब्यातून निघतो आणि हा हळदीचा बाजारभाव क्विंटल प्रमाणे असतो, त्यामुळे 2,500चा भाव फरक आहे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, तर एनडीएक्सची हळद ही आमचीच आहे, शेतकऱ्यांचीच आहे, मग ती क्वालिटी आणि आमचे या हळदीची क्वालिटी समानच असते। ठीक आहे, आता क्वालिटीमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, परंतु 2,500 रुपयाचा भाव फरक का? 500 रुपयाचा जर आता तिकडे जर 20,000 हळद जात असेल तर आमची 19,500 रुपये प्रमाणे व्यापाऱ्यांनी घेतली पाहिजे, किंवा 500 रुपयाचा भाव फरक हळदीच्या क्वालिटीनुसार असला पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे, व्यापाऱ्यांचं म्हणणं थोडं वेगळं आहे, परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं योग्य आहे, कारण शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की ही हळद एकच आहे, ती बी शेतकऱ्याचीच हळद आहे आणि ही पण शेतकऱ्याची हळद आहे, त्यामुळे एवढा भाव फरक नसला पाहिजे। जर मार्केटमध्ये आता एनडीएक्स मध्ये जर 21,000 रुपये हळदीचे भाव असतील, तर इकडे 20,500 रुपये हळदीचे बाजारभाव असायला पाहिजे। परंतु काल वसमत बाजार समितीमध्ये आपण बघितलं तर एनडीएक्सचा बाजारभाव काल 20,282 रुपयापर्यंत होता प्रति क्विंटल, आणि इकडं 16,000 16,500 रुपयापर्यंत हे आपला बंडा विकत होता।
आणि शेंग जास्तीत जास्त 17,000, 17,200 किंवा 17,500 रुपयापर्यंत विकत होता. म्हणजे एनडीएक्सच्या बाजारामध्ये आणि वसमत बाजार समितीच्या हळदीमध्ये 2,500 रुपयाचा भाव फरक आपल्याला पाहायला मिळाला. आता हे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात की काय, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि या ठिकाणी आता व्यापारी जर 2,500 रुपयाचा भाव फरक म्हणजे 2,500 रुपयाप्रमाणे भाव कमी लावत असेल शेतकऱ्यांच्या हळदीला, तर वसमत बाजार समिती काय करत आहे, झोपली की काय, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये जागरूक असलं पाहिजे की आपल्या हळदीला 2,500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव कमी लागतोय. आणि हा सुद्धा प्रश्न उपस्थित, शेतकऱ्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलला पाहिजे, शेतकऱ्यांनी एकत्र झालं पाहिजे या मुद्द्यासाठी. परंतु मुद्दा असा आहे की हळदीचे बाजारभाव सध्या तेजीमध्ये आहेत. शेतकऱ्यांनी आपली हळद विकताना घाई करू नये, कारण की हळदीचे बाजार 25,000 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये 22,000, 23,000 रुपयापर्यंत हळदीचे बाजारभाव असू शकतात. यावर शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा शेतकरी बांधवांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि एनडीएक्सच्या बाजारामध्ये आणि या बाजार समितीमध्ये एवढा भाव फरक का, हे सुद्धा कोणी तज्ञ व्हिडिओ बघत असेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांना काय वाटतं हे सुद्धा शेतकरी बांधवांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.